भारताची अर्थव्यवस्था खास करून कृषीवर आधारित आहे. बरं. आर डी पाटील सर, तुम्हाला माझा हा प्रश्न आहे. आणि यामध्ये 50% हां. म्हणजे समजा अमेरिकी दुग्धजन्य पदार्थ, खास करून आपल्याकडे दुधाची जे दुभते जे जनावर आहेत, एका शेतकऱ्याकडे 2 किंवा 3 असतात. अमेरिकेकडे शेकडोंचे शेतकऱ्यांकडे म्हणजे शेकडोंचे जनावर असतात, म्हणजे दुग्धजन्य पदार्थावर त्याचा काय परिणाम होणार आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि नाही काय तेच तर मी. समजतात? अच्छा, मला पूर्ण व्यवस्थित ऐकू आलेलं नाहीये, पण मला जेवढं ऐकू आलं त्याच्यावरनं मी सांगतो तुम्हाला, किंवा हे जे दुधाचा प्रश्न चालू आहे ना, कित्येक वर्षापूर्वी म्हणजे 2007 साली मी ज्यावेळेला डायरेक्टरचा सिफेटचा डायरेक्टर होतो, त्यावेळेला ऑस्ट्रेलियाकडनं हे न्यूज आली होती की भारतातल्या गायींचं दूध हे पौष्टिक असतं आणि हेल्दी असतं, आणि त्यांच्या जर्सी गायींचं दूध जे आहे ते पौष्टिक नसतं आणि नसतं. आता ऍक्च्युअली तसं तर त्यापासूनच आपलं परदेशात एक्सपोर्ट करायला सुरुवात करायला पाहिजे होती. पण आपल्या बरोबर. लोकांमध्ये उद्यमित फार कमी आहे. पण अमेरिकेला आता जेव्हा आहे, अमेरिकेमध्ये मी सांगितलं ना की पॉप्युलेशन खूप आहे, म्हणजे जमीन खूप आहे, प्राणी खूप आहेत, पण खाणारे फार कमी आहेत. म्हणजे त्यांच्या दूध कन्झम्पशन इतकं कमी आहे की त्यांना त्या उरलेल्या दुधाचं काय करावं ते कळत नाही. त्यामुळे त्याच्यापासून ते पावडर बनवतात, बटर ऑइल बनवतात, आणि त्यांना मार्केट्स पाहिजे त्याच्यासाठी. आणि आपण काय, आपल्याला एक कारण आहे आता, कारण तो ऑस्ट्रेलियन रिपोर्ट जो सांगतो की आमचं दूध चांगलं आहे, तर मग आम्ही ते खराब दूध का घ्यावं. दुसरी गोष्ट, राईट. त्यांच्या जनावरांना ते स्लॉटर हाऊस खाऊ घालतात ऍज अ प्रोटीन सप्लिमेंट, आणि त्याच्यामुळे फूड टू माउथ डिसीज जो आहे अॅनिमल्स मध्ये, तो त्या मीठ खाऊ घातल्यामुळे म्हणजे, आणि अमेरिकेला ते माहिती आहे, आणि त्यामुळे ते दूध देण्याचा ऍक्च्युअली त्यांनी ते फार वर्षापासून करत आलेत. त्यांनी जी पावडर आहे आणि हे बटर ऑइल आहे, हे बऱ्याच देशांना ते एक्सपोर्ट करतात, कारण बऱ्याच देशांमध्ये दुभतं कमी असतं, त्यामुळे ते रिकॉन्स्टिट्यूट करून दूध विकतात आपल्या कन्झ्युमर्सना. पण आपल्या देशाला तसं करायची गरज नाही. बरोबर. म्हणजे आता ही ऑपॉर्च्युनिटी काय झाली माहितीये का, तुम्ही त्यांच्या दुधाला मना करायचं आणि आपलं दूध त्याच्यात पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा. आनंद असा वाटतोय की अमूल ऑलरेडी तिथे पोहोचलाय, अमूलचे पॅकेट तिथे मिळायला सुरुवात झाली आहे. आणि आपण जर आपल्या देशी गायींचे गोठे चांगले केले, मॉडर्नाइज केले, आणि त्याच्यात एंटरप्रिनरशिप सुरू झाली, तर आपण पूर्ण जगाला चांगल्या प्रकारचं दूध प्रोव्हाइड करू. जसं ब्राझीलने आपल्याकडच्या या गायी घेऊन जाऊन तिथं त्यांच्या गायींना त्याच्या रूपांतरित केलं संकर करून, आणि आता त्यांच्याकडे देशी हो. गायींच्या दुधाचा फार मोठा साठा आहे ब्राझीलला. मग आपण आपलं ओरिजिनल असताना का करू नये. म्हणून मला असं वाटतं ही आणखीन एक अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे की त्यांना नाही म्हणायचं आम्हाला नको तुमचं दूध. आणि कारण शेतीमध्ये त्यांना येऊ द्यायचं नाही. त्यांचा फार दिवसापासून प्रयास चालू आहे. म्हणजे जेव्हापासून अमेरिकेचं रूपांतर फूड सप्लायर पासून वेपन सप्लायर झालंय, तर त्यांना पुन्हा ते फूड सप्लायर व्हायची इच्छा आहे, आणि त्याच्यासाठी ते आपल्या देखील डाऊन करण्याचा प्रयत्न करतील. आपली शेती पद्धती सगळ्यातील पैसे प्रकारचा you put 50% of the tariff our product like for its quality.